आपण काय करणार? आम्ही या ठिकाणी बसलेली सगळी मंडळी ज्येष्ठ नागरिक आहोत आणि आमच्या नोकरीतून जमा केलेले आम्ही पैसे, काही व्यापारी आहेत त्यांनी त्यांचे व्यापारातून कष्टाने मिळालेले पैसे या माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेले आहेत आणि त्याचं व्याज महिन्याला 9% हे देण्याचं ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन, प्रलोभन म्हणा आश्वासन दिल्यामुळे आम्ही पैसे ठेवले इथं. पण ही संस्था स्थापन झालेली आहे इसवी सन 2008 साली आणि तो त्या वेळेपासून आजपर्यंत या पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव तेच आहेत. त्यांचाच कारभार 15-16 वर्ष चाललेला आहे. आता डिसेंबर 2023 मध्ये अशी कुजबूज सुरू झाली, आमच्या कानावर आली की बाबा या पतसंस्थेमध्ये अपहार झालाय. आम्ही संपर्क केला या लोकांशी, बाबा काय नेमकं प्रकरण आहे. त्यांनी मान्य केले की अपहार झालेला आहे, आमच्या व्यवस्थापकाने केलाय, आमच्या कॅशियरने केलाय, आम्ही त्याच्यावर नियंत्रण आणू, आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय आणि त्यांनी गुन्हा दाखल पण केला. पण मात्र एवढा यांचा आता जे ऑडिट चालू आहे, नंतर आम्ही जे काही खोला शिरून बघितलो, यांचे पतसंस्थामध्ये म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असा प्रकार आहे. ते कशाला पायपूस नाही, यांची नेट बँकिंग नाही, कोणी पैसे विड्रॉ केले त्याचा यांना मेसेज येत नाही, यांच्या संचालकाला किंवा यांच्या चेअरमनला. कोणी डिपॉझिट केले त्याचा मेसेज येत नाही. नेट बँकिंगची फॅसिलिटी या लोकांनी वापरलीच नाही, फक्त लेव देव असा कारभार केलेला आहे. त्याच्यामुळं यांच्या कोऱ्या चेकवर सह्या करून हे लोक आपल्या आपल्या कारभारात व्यस्त राहिले. या पतसंस्थेचे सचिव व्यापारी आहेत, त्यांचा स्वतःचा व्यापार अत्यंत उत्तम चालतो. या पतसंस्थेचे अध्यक्ष पल्लोड साहेब आहेत, त्यांचा व्यापार अत्यंत उत्तम चालतो. परंतु या लोकांनी या पतसंस्थेच्या कारभारात अजिबात लक्ष घातलेलं नाही आणि जे बी काय करायचं ते मनमोकळा कारभार करायला खालच्या लोकांना परवानगी दिली. आता खालच्या लोकांनी त्याच्या बदल्यामध्ये यांचं काय भलं केलं हे आता शोध लागेल सहकार खात्याच्या ऑडिटमध्ये. पण आमचा संशय आहे की सगळी मिलीभगत आहे. ब्लँक चेक सह्या करून देणे, 3-3 कोटी रुपयाचं उचले यांच्या व्यवस्थापकाने करणे, कुठे जमा केले पैसे त्याचा हिशोब नसणे, ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटमध्ये यायलाच बाहेर आहे. हा अपार साधारणतः 8.5 कोटी रुपयाचा अपार आहे. त्यातला त्याने आम्हाला काय सांगितलं, जेव्हा आम्ही संपर्क केला डिसेंबरच्या नंतर, की आम्ही तुम्हाला 15% महिन्याला देऊ, अरे 5-6 महिन्यात तुमचे पैसे आम्ही नील करून टाकू. 2 महिन्यात त्यांनी शब्द पाळला आमचा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, नंतर एप्रिल, मे, जून, जुलै आम्ही येत राहिलो जात राहिलो, याने शब्द पाळला नाही. आता वर केले. आता सहकार खाता ऑडिट करेल. साधारणतः 200 लोकांचे पैसे अडकलेले आहेत आणि साधारणतः 6-7 कोटी रुपये अडकलेले आहेत. त्यांनी दिले 2 कोटी रुपये, पण 6 कोटी रुपये अडकलेले आहेत आणि त्यांनी कर्ज अनेक लोकांना वाटप केले, त्याचे कर्ज वसुली करून आम्हाला पैसे देतो असं आश्वासन दिलं. आता म्हणतात की आमच्या पतसंस्थेमध्ये अपहार झालेला आहे, आता आमच्या पतसंस्थेचं बाहेर नाव खराब झालेलं आहे, आता कोणी आमची कर्ज भरत नाही, आता आम्ही कसं करा. पण आमचं जे नुकसान झालं त्याचं भरती कोण करणार. मग त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही काही करू पण तुमचे पैसे आम्ही परत करू. आता अशा आश्वासन देऊन हे लोक आज आम्हाला म्हणतात की बाबा सहकार खात्याचं ऑडिट येऊ द्या, मग त्याच्यावरती कारवाई होऊ द्या आणि मग काय निकाल लागेल ते लागेल. म्हणजे यांना असं वाटतंय आता की हे पतसंस्थेचं काय इमारत छोटीशी आहे, ही इमारत सरकारनं ताब्यात घ्यावी, त्याची विक्री करावी आणि मग जेव्हा पैसे येतील तेव्हा लोकांना वाटावे. पण याने जे गैरकारभार केला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं परिमार्जन करायची तयारी या लोकांची नाही. या लोकांनी जे बी काय गैरकारभार केलेला आहे त्याचं शासन या लोकांना झालं पाहिजे. या लोकांवरती कठोर कारवाई सरकारने केली पाहिजे, गृह खात्याने केली पाहिजे, सहकार खात्याने केली पाहिजे. अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी शासनाला विनंती करेल, सहकार खात्याला विनंती करेल, या यंत्रणेतल्या संबंध जबाबदार मंडळींना विनंती करेल.